UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं बघा, सत्तेत या संभाजीराजेंचं मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीत येण्याचं आवाहन। आता माघार नाही, आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणात यायचं नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। तर भुजबळांना दंगल घडवायची आहे, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार, जरांगेंचा इशारा। जरांगेंचं आंदोलन सुरू म्हणून शेजारी आंदोलन सुरू करणं अयोग्य, वडीकोतरीतील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजेंचं भाष्य। संभाजीराजेंनी जरांगेंची घेतलेली राजकीय भेट, संभाजीराजेंच्या अशा वागण्याने त्यांना राजे मानायचं की नाही हे ठरवावं लागेल, लक्ष्मण हाक यांची टीका। जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीसह इतरांचाही विचार व्हावा, आरक्षणाचा सर्व लहान घटकांनाही फायदा व्हावा, शरद पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या समर्थनार्थ आज अहमदनगर, नांदेड, परभणीत बंद, नांदेडमध्ये बाईक रॅलीवेळी मराठा आंदोलक आणि पोलीस आमने सामने। धनगरांनी मेंढ्या पाळणं बंद केल्यास महाराष्ट्रातील लोकांना कुत्र्याचं मटण खायला लागेल, कोल्हापुरातील धनगर आंदोलनात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। भगवी टोपी घालणाऱ्या महाराजांनी इतर समाजाबद्दल विषादी वक्तव्य करणं अनुचित, सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशी वक्तव्य अयोग्य, शरद पवारांचं विधान। शरद पवारांनी कधीतरी हिंदूंची बाजू लावून धरावी, गणपती मिरवणुकीत मूर्तीची विटंबना झाली तेव्हा पवार कुठे होते, नितेश राणेंची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जवळपास अर्धा तास बैठक, राजकीय आणि मुंबईतील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान, शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांचं वक्तव्य। काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंना सीएम करण्याची मागणी, मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक, तर पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अतुल लोंढेंचा निर्धार। काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन देऊ, ठाकरेच म्हणाले, मात्र मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊ असं वक्तव्य करून पटोलेंना अडचणीत आणू नये, संजय राऊतांचा विकास ठाकरेंना सल्ला। कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटतं आपल्या पक्षाचा सीएम व्हावा, मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।